हां, आत या सर. हं. हेच आहे तुम्हाला अलॉट केलेलं सर्व्हिस अपार्टमेंट. हे किचन आहे, हं, हं. हे हॉल आणि हं. बेडरूम त्या साईडला आहे. ओके, आत या ना, दाखवते मी. ओके. या ना सर. हं. हेच आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते हो, बेडरूम. जर तुम्हाला एसी लावायचा आहे तर रिमोट तिथे शेल्फमध्ये आहे. हं. जर टीव्ही बघायचा असेल तर टीव्ही हॉलमध्ये आहे. ओके. जर तुम्हाला टीव्ही रूममध्ये हवा असेल तर तुम्हाला चेंज करून देण्यात येईल. नाही. ते सगळं ठीक आहे. मला रूममध्ये टीव्ही नको आहे. हॉलमध्येच राहू द्या ना. मला थोडा एकांत हवा आहे. ठीक आहे सर, तुमची इच्छा. तुम्ही ज्या कामासाठी इथे आलात देवकरो तुमचं काम ठीक हो. थँक यू मॅडम. तुमचं नाव? मी शैलजा आहे. सगळे मला शैलूच म्हणतात. ओके शैलजा. हे घ्या शैलू नाही तुमच्यासाठी. नाही, याची गरज नाहीये हो सर. काहीच हरकत नाही. नाही नाही, घ्या, काही ठेवा नाही ना. सर. हे सगळं तुम्हीच ठेवा. हे शैलू सगळं कशासाठी ठेवा सर? ना. अरे ओके, थँक्यू हं. सर. जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर मला कॉल करा. मी येऊन बघेल. हं. मी खाली ऑफिसमध्येच राहील सर. तुम्ही इथे एकट्याच असता का? हो सर, आज ड्युटीवर मी एकटीच आहे. जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हाला खाली यायची गरज नाही. तुम्ही कॉल करा, मी वर येईल. आणि इथे खाण्यापिण्याचं कसं? सर, तुम्हाला कसं हवंय सांगा सर. जर तुम्हाला इथलं जेवण आवडत असेल तर आम्ही इथेच बनवून देऊ तुम्हाला किंवा ऑनलाईन करू शकता, तुमची इच्छा. नाही. मला बाहेरचं खायला आवडत नाही. तुम्ही इथे येऊनच जेवण बनवू शकता का? इथे येऊन बनवायचं आहे, कळलं नाही सर. हो मॅडम. मला घरचं जेवणच आवडतं. लहानपणापासूनच मला घरचं खायची सवयच झाली आहे. ठीक आहे सर, जसं तुम्ही म्हणाल इथेच येऊन बनवून देईल सर. सर, मी तुम्हाला काही विचारू शकते का? हो, विचारा ना. मला असं वाटतंय मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय, पण कुठे बघितलंय मला आठवतच नाहीये. त्याबद्दल जास्त विचार करू नका. होऊ शकतं तुम्ही मला टीव्हीवर कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये वगैरे पाहिलं असेल. अच्छा, मला कळलं नाही. तुम्ही कोण आहात सर? माझं नाव प्रशांत आहे. मी एक रायटर आहे. मी बऱ्याच फिल्म्सच्या गोष्टी लिहिल्या आहेत. ओ अच्छा, असं आहे का सर? तेव्हाच तर मला असं वाटत आहे की मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. म्हणजे ओळखीचा चेहरा वाटत होता मला. आत्ताच आठवलं मला. ठीक आहे सर, तुम्ही आराम करा. मी तुमच्यासाठी काहीतरी नाश्ता घेऊन येते. ठीक आहे. थोडं लवकर आणशील का? तोवर मी अंघोळ करून रेडी होतो, ठीक आहे? ठीक आहे सर, मेन डोअर बंद नका करू, उघडच ठेवाल. मी टिफिन हॉलमध्ये ठेवून चालली जाईल. हो, ओके. ते मी पाहतो. ठीक आहे सर, मी जाऊन घेऊन येते. सर, सर, थांबा. आलोच. नाश्ता घेऊन आलीये सर. टेबलवर ठेव ना, मी घेतो. थँक यू. खूप छान आहे. तुम्हीच बनवलात का? हो सर, मीच बनवलंय. खूपच स्वादिष्ट आहे. थँक्यू सर. सर, हं? तर मी निघू आता. जाताय? थोडा वेळ थांबा ना. थांबू तर शकते, पण तुम्हाला दुसरं कुठलं काम आहे का? हो ना सर, रिसेप्शनवर तर मलाच बसायचं आहे आणि स्वयंपाक पण करायचे. तर जेवण तर बनवलंत ना? बाजूच्या फ्लॅटमध्ये काही लोक आले आहेत. त्यांच्यासाठी जेवण बनवून घेऊन जायचंय सर. माझ्या आजीनी स्वयंपाक तयार केला असेल. हो, असं आहे हो तर. सर. ठीक आहे.
खरंच खूप छान बनलाय. तरी तुम्ही थोडा वेळ इथे राहिलात तर मलाही कंपनी मिळेल ना. मी खूप बोर होतोय इथे. नाही सर, मी आता जाते आणि फ्री झाल्यावर पुन्हा येते. तसंही दुपारी तुमच्यासाठी पुन्हा जेवण बनवायचं आहे ना, तेव्हा येते ना मी. ठीक आहे, मग या तुम्ही. बरं ठीक आहे. हम्म. हम्म, 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 हम्म. हम्म, हम्म, हम्म. खूप बोर होत आहे. काय करावं? वेळी जात नाहीये इथे. सर, सर, हा बोला. खायला मी आणलंय सर, या ना. हा आताच येतोय. खूप मस्त आहे ही. थँक्यू सर. तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचंय. तुम्ही फ्री आहात? हो, आता तर फ्री आहे, पण तुम्ही आधी जेवण करा ना, नंतर फ्री झाल्यावर बोलूया. या बसा ना. आतापर्यंत मी तर माझ्याच बद्दल तुम्हाला सांगतोय. तुम्ही तुमच्याबद्दल नाही सांगितलं. अच्छा, तुमच्याबद्दल काही सांगा ना. हे सर्व्हिस अपार्टमेंट माझ्या ओळखीच्यांचं आहे सर. ते फॉरेनला गेले आहे तर मी हे सांभाळते. तसं बघितलं गेलं तर पगारावर काम करणारी एक मॅनेजरच आहे मी. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, पण विचारणं बरोबर राहील की नाही? असं काय बोलायचंय सर, बोला ना. तुम्हाला पगार किती मिळतोय? एक 20,000 मिळतात सर. माझा सगळा पगार मी घरीच पाठवून देते सर. असं आहे तर. मी इथे एक पिक्चरची स्टोरी लिहिण्यासाठी आलोय. स्टोरी म्हणजे स्टोरी, स्क्रीन प्ले सगळंच काही आहे. काय आहे की सोबत एक मुलगी असली की क्रिएटिव्हिटीला चालना मिळेल म्हणून. नाहीतर गोष्टीत इतकं काही जोशच नसणार म्हणूनच. ओ अच्छा, यात मी काय करू शकते? आताच मी सांगितलं ना शैलजा, मला गोष्ट लिहिण्याच्या आधी माझ्यासोबत एक मुलगी असली तर मला खूप बरं होईल. नाहीतर स्टोरीमध्ये क्रिएटिव्हिटी मिस होईल म्हणूनच तर मी तसा इथे 10 ते 15 दिवस राहणारच आहे. तोवर माझ्यासोबत राहण्यासाठी मला एक मुलगी हवी आहे. काय म्हटलं? माझ्यासोबत राहण्यासाठी एक मुलगी हवी आहे मला. माझ्यासोबत एक मुलगी राहिल्याने मला खूप मदत होऊ शकते. थोडी मदत करशील ना? अहो, अशा कुठल्या मुलीला मी ओळखत नाही सर. हे बघा,
तुमच्या ओळखीच्या तशा खूप मुली असतील ना? इथे तर खूप मुली येत जात असतील ना? तुम्ही त्यांना ओळखत नाही? सॉरी सर, असं कोणाला मी ओळखत नाही सर. माझ्यासाठी जरा थोडी एन्क्वायरी कराल ना प्लीज? नाही सर, असं कोणालाच मी ओळखत नाही. हं, ठीक आहे, सोडा मग. तुम्हालाच जर हरकत नसेल तर तुम्हीही माझ्यासोबत राहू शकता. सर, हे काय बोलताय तुम्ही? हं. तुमची हरकत नसेल तरच ओके. इथे मी 10 ते 15 दिवस थांबणारच आहे. समजा तुम्हीही माझ्यासोबत आलात, मी तुम्हाला ₹1.5 लाख देऊ शकतो. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही बोला. नाही तर मग काहीच हरकत नाही. हं? अं, सर, हं? मी एका माणसाला ओळखते. मी त्यांना विचारून सांगते. कदाचित ते कोणाला ओळखत असतील. ठीक आहे. त्यांची हरकत नसेल तरच ओके. त्यांनी मुलीला पाठवलं तर ठीकच आहे, नाहीतर तुम्हीच याल ना? मला असं वाटतं त्यांना अशा बऱ्याच मुली माहिती असतील. नक्कीच कोणीतरी मिळेल. ठीक आहे. आता तुम्ही येऊ शकता. मी आज जाऊन आपली गोष्ट लिहितो. हं. संध्याकाळी डिनर घेऊन याल ना? ओके सर. मी निघते सर आता. हं. इतका ड्रामा केला तरी ही नाही म्हणते. हं. हॅलो. हां दादा, तुम्ही कसे आहात? ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. बोल, काय झालं? दादा, आमच्या अपार्टमेंटमध्ये ना एक खूप मोठे VIP आले आहेत. त्यांना कदाचित एक मुलगी हवी आहे. कोणी असेल तर सांगाल का? मुलगी पाहिजे? कोणी विचारलं? ते थोडं सिक्रेट आहे दादा. सांगायचं नाहीये. मुलगी मिळेल का? असं काही नाहीये. त्याचे डिटेल्स मिळाले तर बरं होईल. ते काही नाही दादा. ते चित्रपटांचे रायटर आहेत दादा. कुठल्या नवीन चित्रपटाची स्टोरी अच्छा. लिहायला आले आणि मला मुलीबद्दल विचारलं. हम्म. असं म्हणत होते की त्यांच्यासोबतच 10-15 दिवस राहावं लागेल. ठीक आहे, मी बघतो. पण आपल्या मुली सगळ्या आता बिझी आहेत. अच्छा, तो पेमेंट बद्दल काही बोलला का? एका दिवसाचे 10,000 देणार असं म्हणाले. काय बोलतेय तू? 10,000 रुपये खूप कमी आहे. ठीक आहे, मी बघतो कोणी मिळेल की नाही. जर कोणी हो म्हटलं तर मी इन्फॉर्म करतो मग तुला. हो ठीक आहे ना दादा. रात्री मी जेव्हा त्यांना डिनर द्यायला जाईल ना, ते नक्की तेव्हा मला विचारणार आहेत. जसं तुम्ही म्हणालात मी त्यांना म्हणते की अमाऊंट कमी आहे. ठीक आहे, मी फोन ठेवतो. हां ठीक आहे दादा, मी कॉल करते. हा, एक मिनिट. तुला माहिती आहे ना, मला ऍक्टिंग करायची खूप हौस आहे. त्यांना विचारून एक चान्स दे ना. काय बोलताय दादा? असं जर मी विचारलं तर काय माहिती काय विचार करतील? चुकीचं होईल ना? असं नाही, लहानपणापासूनच मला ऍक्टिंगची खूप हौस आहे ना. जरा विचार ना. बरं ठीक आहे ना दादा. एकदा मी त्यांच्याशी बोलून बघते. जर खरंच कुठला चान्स असेल तर मी तुम्हाला तसा कॉल करते. हा, ठीक आहे, मी ठेवतो. बाय. हो ठीक आहे दादा. बाय दादा. हम्म. हॅलो साहेब, कसे आहात? ठीक आहात हो, ना? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? हो ठीक आहे काय सर. सर, आपली स्टोरी कुठपर्यंत पोहोचली आहे? हां सर, मी आजच इथे आलोय. गोष्ट लिहिणं सुरू केलंय. ठीक आहे, तुम्ही आरामात लिहा. ठीक आहे, जर तुम्हाला काही स्टोरीमध्ये किंवा स्क्रीन प्ले मध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करीन. आपल्या स्टोरीमध्ये काहीच चूक व्हायला नको, कारण ही खूप मोठी कंपनी आहे. विचार करून लिहा सर. सर, बोला. अच्छा तुम्ही एक काम कराल का? मी गोष्ट संपवून तुम्हाला ठीक कॉल आहे. करतो. तुम्ही लगेच इथे याल ना? आपण इथेच बसून स्टोरी पूर्णपणे डिस्कस करू शकतो ना? अरे, हे सगळं माझ्याच्याने नाही होणार. तुम्ही आधी पूर्ण स्टोरी लिहून घ्या. त्यात काही बरोबर करायचं असेल तर ते नंतर पाहू. ओके सर. आणि हा, आपली पूर्ण स्क्रिप्ट संपवायला तुम्हाला किती दिवस लागणार आहेत अजून? हां, मी तर लवकरच संपवतो सर. एक 20 दिवसात मी स्टोरी संपवण्याचा प्रयत्न करतो सर. अच्छा, 20 दिवस लागतील का? लवकर संपवा सर, आम्हाला काम सुरू करायचं आहे ना. 2 आठवड्यात लिहून द्या ना सर. तुमची स्क्रिप्ट लिहिल्यानंतर 5 दिवस लागतील ना त्याचे करेक्शन्स द्यायला. म्हणून लवकर स्क्रिप्ट द्या ना सर. हो, ठीक आहे सर. ओके सर. काल आमच्या प्रोड्युसरनी कॉल केलाय. त्यांनी सांगितलं की त्यांनी तुम्हाला ऍडव्हान्स पाठवलाय. काम पूर्ण झाल्यावर बाकी पेमेंट पण पाठवेल. काय सर, तुम्हाला ठीक आहे ना? हो, ओके सर.
पेमेंटचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपला प्रोजेक्ट सक्सेस व्हायला हवा हेच माझ्याकरता खूप आहे. धन्यवाद सर. थोडं लवकर काम संपवा सर. हो शुअर या सर. पिक्चर मध्ये माझं चांगलं नाव व्हायला हवं. नक्कीच सर, नक्कीच होणार ठीक आहे. आहे, मी ठेवतो सर. बाय सर. बाय. हॅलो. हॅलो. हा शैलजा. हा बोला दादा. कोणी मुलगी मिळाली का? नाही शैलजा, कोणीच नाही सापडलं. मी बोललो होतो ना, आपल्या मुली पूर्ण बिझी आहेत. पुढच्या आठवड्यात फ्री होतील. नाही ना दादा, ते आत्ताच हवी म्हणत होते. जर पुढच्या आठवड्यात म्हटलं तर खूप उशीर होऊन जाईल. हा आठवडा मिळणं खूप कठीण आहे. मी सगळ्यांकडे प्रयत्न करून पाहिले, पण हा आठवडा खूप कठीण आहे ग शैलजा. खूप कठीण आहे बरं हा ठीक आहे आठवडा. दादा, मीच काहीतरी करते. हा हॅलो शैलजा. हं? माझ्या चान्स बद्दल त्याला थोडं सांग ना. विसरू नको शैलजा. हां ठीक आहे दादा, मी विचारून सांगते. हा ठीक आहे. अरे यार, आता मी काय करू? हे सर तर मुलगी हवी आहे म्हणतात, पण दादा तर कोणीच फ्री नाही आहे म्हणतात. मी पण अशा कुठल्या मुलीला पर्सनली ओळखत नाही. काहीच कळत नाही आहे मला की मी काय करू. हं? ही का फोन करते? हॅलो. हॅलो ताई, कशी आहेस तू? ठीक आहे ना? मी तर ठीक आहे. काय झालं यावेळी कॉल केला तू? ते आईची तब्येत जरा बरी नाहीये. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय. अरे बापरे, काय झालं त्यांना? ते कालपासून ना त्यांना खूप जास्त ताप आलाय. जर तुझ्याकडे काही पैसे असतील तर पाठव ना प्लीज. अरे काय झालंय तुला? असं अचानक कॉल करून मला पैसे मागते? हो ताई, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला पैसे लागतील ना? आणि माझ्याकडे तर बिलकुल पैसे नाहीत. अच्छा असं आहे का? माझ्याकडे पण अजिबात पैसे नाहीयेत. मी एक काम करते, कोणाला विचारून सांगते. ठीक आहे ताई, मग मी फोन ठेवते हा. हो ठीक आहे. आत्ताच यांची तब्येत पण खराब व्हायला हवी होती. काहीच कळत नाहीये मी काय करू. माझ्याकडे पण काहीच पैसे नाहीयेत. आईला पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय आणि हे सर पण अर्जंटली मला मुलगी मागतायत. जर मी सरांसोबत राहिली तर ते मला पैसे देतील. त्या पैशांनी आईवर उपचार पण करू शकते. ठीक आहे, थोडा विचार करून बघते. वेळ पण होतोय, सगळ्यांसाठी जेवण पण बनवायचंय. सर. सर. ओ तुम्ही आहात, या ना. सर तुमचं जेवण टेबलवर ठेवलंय सर. असं आहे का? ओके ठीक आहे. ते ठीक आहे, पण मी जे विचारलं होतं त्याचं काय झालं? काय म्हणताय सर, कुठली गोष्ट? तुम्ही मला एका मुलीबद्दल बोलला होतात ना, तिला विचारलं की नाही? विचारलं होतं सर मी. सगळ्या मुली खूप बिझी आहेत. हो असं आहे का? हो सर, एका दादांना विचारलं होतं मी. त्यांनी पण खूप प्रयत्न केला पण कुठेच मिळाली नाही. आता आपण काय करायला हवं सांग ना. आता काय करणार तुम्हीच सांगा सर. तुम्हीच माझ्यासोबत राहिलात तर ते पेमेंट तुम्हालाच कामी येईल ना. पण सर मी हे सगळं कसं काय? आता यात काय आहे सांगा. दुसऱ्या कोणालाही हे पेमेंट तर द्यावंच लागेल ना. जर त्या तुम्हीच असाल तर ते पेमेंट तुम्हालाच मिळेल. तुम्हालाच ते कामी येईल ना. ते तर बरोबर आहे. विचार करा, जर रोज तुम्हीच असाल तर मी तुम्हाला 20,000 रुपये देणार. मी तसा इथे 15 दिवस तरी राहणारच आहे. ओव्हरऑल तुम्ही पाहाल तर तुम्हाला 3 लाख रुपये मिळतील. ती अमाऊंट कशी तुमच्याच कामी येईल ना. 15 दिवस मीही रिलॅक्स होऊ शकतो, तुम्हालाही चांगला पैसा मिळेल. तुम्ही इतका विचार का करताय? काय आहे सर, किती मोठी गोष्ट आहे ही. विचार पण नाही करणार का मी? ओके ओके, व्यवस्थित विचार करून सांगा. सर मला ओके आहे. व्हेरी गुड. सर जेवण थंड होईल, आधी खाऊन घ्या. ठीक आहे, चल चलूया. सांभाळून खाली पडतील. तू अजूनही तुझ्या परिवाराबद्दल तुझ्याबद्दल काहीच नाही सांगितलंस. माझ्याबद्दल सांगण्यासारखं काही विशेष नाहीये सर. विशेष नाही तर काय, थोडा काही इतिहास तरी सांग ना. जरा जोक केला मी. सर माझी पूर्ण फॅमिली गावात राहते सर. माझा नवरा खूप दारू पितो सर. हो, म्हणून त्यांना सोडून मी इकडे आली सर. माझा एक मुलगा पण आहे. त्याची आणि माझ्या 2 बहिणींची काळजी माझी आई घेते सर.
त्यांचा पूर्ण खर्च मीच बघते सर. म्हणून मी इथे थांबून काम करते. ते ठीक आहे, पण तुमच्या नवऱ्याला सोडून तुम्ही इथे का आलात? तो माणूस ना जेव्हा बघावा तेव्हा पीत असतो. रोज रोज पितो तो, कामावर पण जात नाही. तर तू माझ्यासोबत येऊ शकशील? मी व्यवस्थित सांभाळीन. नाही सर, मला हे सगळं चालणार नाही. का सेट नाही होणार? मी तुझं पालन पोषण करतो. महिना महिना तुला चांगला पगारही देईन. जर तुमचं ऐकून मी तिकडे आली तर इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको अशा खूप कंडिशन्स कराल ना सर. खरं सांगायचं तर मला ही नोकरी खूप आवडते सर. असं आहे तर ठीक आहे. सर, ते माझ्या ओळखीचे दादा विचारत होते की मूवीमध्ये काही चान्स असेल तर सांगाल ना सर. खूप कॅरेक्टर्स आहेत, पण मी त्यात कधीही इंटरफिअर करत नाही. त्या सगळ्यात डिसिजन डायरेक्टरच घेतो. असं असेल तर मी तुम्हाला त्यांचा फोटो शेअर करते. डायरेक्टरला दाखवून काही कॅरेक्टर असेल तर सांगा ना. नक्कीच करीन ना. ते सगळं ठीक आहे. ते तुमचे नातेवाईक आहेत का? असं काही नाहीये सर. ते माझ्या मैत्रिणीचे भाऊ आहेत म्हणून त्यांना मूवीमध्ये ऍक्टिंग करायची खूप इच्छा आहे म्हणून विचारत होती सर. ठीक आहे ठीक आहे. तू त्यांचा फोटो पाठव मला. ओके सर. तर आपण सकाळी बोलूया आता. ठीक आहे सर. ये. हा बोला. मॅडम, सरांनी मला इथे पाठवलंय मॅडम. अच्छा ठीक आहे, आत या ना. हा बोला, का पाठवलं? मॅडम, सर इथेच घरी काही फाईल विसरले आहेत, त्या आणायला सांगितल्यात. ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा, मी आत जाऊन घेऊन येते. मॅडम, काय झालं? मॅडम, काय झालं मॅडम? अरे देवा, पाय घसरला आणि खाली पडली. अरे बापरे. आई, पाय काय उभा आहे, हेल्प करू शकतो ना? सॉरी मॅडम. पकडून जरा उचल थोडं मला. उठा ना. या आरामात. आई, माझी कंबर. आरामात या मॅडम. या बसा. आई ग. खूप लागलाय का मॅडम? ठीक आहे, तू बस. ते काय नाही मॅडम, फाईल द्या मॅडम, मला लवकर निघायचंय. ते सगळं असू दे, पहिले येऊन बस. नाही मॅडम, मला निघायचंय मॅडम. सर या फाईलची वाट पाहतायत मॅडम. जर मला पोचायला उशीर झाला तर सर माझ्यावर संशय घेतील. उशीर झाला तर त्यांना संशय येईल? मॅडम, तुम्ही हे सगळं का विचारताय? प्लीज मॅडम, तुम्ही मला फाईल द्या ना. अबे, मी जे म्हणते ते कळत नाही का तुला? बस तू इकडे. मॅडम, हे बघ, मला तू खूप आवडतो. मी तुला हे सगळं सांगणारच होती. काय म्हणताय मॅडम? मला तू हवाय. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. मॅडम, समजून घे ना, मला तू खरंच खूप आवडतो. येऊन बस ना. तुम्ही हे सगळं काय बोलताय? मला तर काहीच कळत नाहीये. अरे, एक मुलगी असून इतकं ठामपणे बोलते आहे, तुला काही कळत नाहीये का? बस ना, 2 क्षण चांगले घालवूया. मॅडम, हे सगळं चुकीचं आहे. हे बघ, माझ्या नवऱ्याला काही कळणार नाही, मी बघते ना सगळं. मॅडम, तुम्ही सरांना ओळखत नाही. ते एक साधारण व्यक्ती नाही आहेत. शहरातल्या मोठमोठ्या गुंडांसोबत सरांचा कॉन्टॅक्ट आहे मॅडम. जर आपल्याबद्दल त्यांना काही कळलं तर ते मला मारून टाकतील मॅडम. साहेब एक मोठे गुंड आहेत मॅडम. ते आता बिझनेस करतायत म्हणूनच हे नका समजू ते कुठल्या गुंडापेक्षा कमी आहेत. नाही मॅडम, आता ही गोष्ट जर त्यांना कळली तर माझे तुकडे तुकडे करून हात कुठे, पाय कुठे, डोकं कुठे सगळीकडे फेकतील. मला असं नाही मारायचंय मॅडम. हवं असेल तर मी ही नोकरी सोडून जातो. आई शपथ, मी अशी चूक कधीच करणार नाही. मी हात जोडून भीक मागतो मॅडम. मला सोडून द्या मॅडम, मला सोडून द्या. हा तर एकदम डरपोक निघाला.